साक्री शहरातील नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाचा बनावट राजीनामा आरोप केल्यासंदर्भात साक्री तालुक्यात बनावट खोटा राजीनामा हे राजकीय नाट्य चांगलंच चर्चेला आलंय। हा वाद भाजपमध्ये झाला असून भाजपने भाजपला उत्तर देण्यासाठी साक्री येथे भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी बनावट खोटा राजीनामा संदर्भात पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत चंद्रजीत पाटील यांनी असं सांगितलं की साक्री नगरपंचायत उपाध्यक्षा उज्ज्वला भोसले आणि त्यांचे पती व श्री विजय भोसले यांचा हा आरोप करणं चुकीचं आहे। उपनगराध्यक्षा उज्ज्वला भोसले आणि त्यांचे पती यांना जास्त महिन्याचा अधिक कालावधी सत्ता पदावर राहण्यासाठी कोण गुरु मिळाला असेल म्हणून त्यांनी असं नाट्य केलं असा आरोप केलाय। परंतु पक्षाचा वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून गेल्या काही वर्षात ठरल्यानुसार ॲडव्होकेट गजेंद्र भोसले यांना उपनगराध्यक्ष पद देण्याचं ठरलं होतं, तरी देखील हा खोटा आरोप केला जात आहे असं यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं। राजीनामा लेटर पॅडवर उपाध्यक्ष उज्ज्वला भोसले यांच्या पतींची हस्ताक्षर आहे आणि उज्ज्वला यांची ओरिजिनल सही देखील आहे। मग हा आरोप अत्यंत चुकीचा आहे असं यावेळी सांगण्यात आलं। या पत्रकार परिषदेत चंद्रजीत पाटील यांनी विचारलं की साक्री शहराने भारतीय जनता पार्टीला अनेक वर्षानंतर एक हाती सत्ता दिल्यानंतर भाजपमध्येच एकजूट नाहीये का? नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवक बनण्यासाठी आणि राजीनामा देण्यासाठी वादविवाद होत असतील तर साक्री शहराचा आणि साक्रीकर जनतेचा विकास होणार तरी कसा, असा देखील त्यांनी प्रश्न विचारला। दरम्यान चंद्रजीत पाटील यांनी असंही सांगितलं की साक्री शहरात विकासाची कामं होत आहेत आणि राहिलेली कामं आता लवकरच पूर्ण होतील असं त्यांनी आश्वासन दिलंय। पेपरात आपण छापलं, वाचलं आणि भरपूर दिशाभूल झाली। त्या संदर्भात मला काही माहिती द्यायची आहे। पक्षाच्या बाजूने मी आणि नगरपंचायतीच्या बाजूने मी आपली बाजू मांडण्यासाठी आलेलो आहे। बघा, हे 2025ला जून महिन्यात जेव्हा अविश्वास ठराव आणला गेला होता आणि त्याच्यावर मग पक्षाने मध्यस्थी करून प्रदेशाध्यक्ष तेव्हा बावनकुळे साहेब होते, त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती मुंबईला। सगळे नगरसेवक, सगळे जिल्ह्याचे प्रमुख नेते, पालकमंत्र्यांसहित जिल्हाध्यक्ष सगळे तिथं गेलो। तिथं मग ठरल्याप्रमाणे ज्या नगराध्यक्ष होते जयश्री पवार आणि बापूसाहेब यांचा राजीनामा झाला आणि नवीन कोण नगराध्यक्ष कोण होईल, उपाध्यक्ष कोण होईल हे असं ठरलं। मग त्याच्यामध्ये उपाध्यक्षासाठी 2 लोकांना तिथं संधी देण्याचं पक्षाने ठरवलं होतं। एक उज्ज्वलाताई भोसले आणि एक श्री ॲडव्होकेट गजेंद्र भोसले। पहिला नंबर त्यांना द्या, त्या वयाने ज्येष्ठ आहे असं वकील साहेबांनी सांगितलं आणि म्हणून त्यांना पहिले काही दिवस ते पद द्यायचं ठरवलं आणि सगळ्यांसमोर त्यांनी कबूल केलं की आम्ही इतक्या दिवसात राजीनामा देऊ। मग ती जी निवड झाली इथं साक्री नगरपंचायतमध्ये येऊन, त्या निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब खलाने आणि नाशिकहून खास करून आलेले प्रभारी निवडणुकीचे आपलं काय नाव त्यांचं, लक्ष्मणजी सावजी आणि शशिकांत माने साहेब तळेगावून आले होते। पक्षाने यांना निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडून घेण्यासाठी पाठवलं होतं। या सगळ्यांच्या समोर त्यांनी मान्य केलं की आम्ही पक्ष सांगेल त्या दिवशी राजीनामा देऊ आणि पुढील उमेदवाराला संधी देऊ। त्या पद्धतीने जेव्हा जिल्हाध्यक्षांनी त्यांना सांगितलं त्यांनी तो राजीनामा दिला। राजीनामा दिल्यावर जेव्हा पुढची कारवाई सुरू झाली, जिल्हाधिकारी महोदयांनी ती कारवाई सुरू केली तर त्यांना कोणी गुरु भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काही राजीनामा देऊ नका, हे खोटं आहे असं काही सांगितलं असेल। त्यांना काय सांगितलं त्यांचं त्यांना माहिती, पण त्यांनी घुमजाव केला त्यांच्या भूमिकेवर उज्ज्वलाताईंनी किंवा त्यांच्या पतींनी। आता कोणी केलं ते त्यांचा विषय आहे आणि त्यांनी पुढे येऊन तक्रार केली की हा राजीनामा आम्ही दिलेलाच नाही। हे बघा, भाजपा हा अतिशय शिस्तप्रिय पक्ष आहे। एकदा ठरलं ते ठरलं होतं, त्यांना ठराविक काळासाठी ते पदावर बसवणं ठरलं होतं। त्याच्यानंतर की गजूभाऊ भोसलेंना त्याच्यात निवड करून द्यायची
आणि ही काही त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाला आवडली नाही. मग ते जे गुरु होते त्यांच्या सांगण्यावरनं यांनी गुंजाव केलं, पण त्यांच्या दुर्दैवाने बराच वेळ चालला गेलेला होता. ती निवडणुकीची प्रक्रिया काही थांबवता येण्यासारखी नव्हती. म्हणून मग जिल्हाधिकाऱ्यांना दबाव आणण्याकरता त्यांनी पेपरबाजीचा सहारा घेतला. पेपरबाजी केली. त्यांनी बनावट राजीनामा असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यामुळे अप्रत्यक्ष तो आरोप नगराध्यक्षांवर, कारण मंजूर करायचे अधिकार त्यांचे. मग नगराध्यक्षांना पण त्यांची बाजू मांडावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन त्यांनी सांगितलं की हा राजीनामा पक्षाची वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी मंजूर केलेला आहे. जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली, जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांची चर्चा केली आणि त्याच्यानंतरच त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला, तो राजीनामा मंजूर झाला. मग आता त्याच्यानंतर हे काय घडलं, कसं घडलं हे आम्हालाही तेवढंच धक्का देणारं होतं. पण मग जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी सांगितलं की हा राजीनामाही त्यांचा आहे, हे अक्षरही त्यांचं आहे आणि स्वाक्षरी पण त्यांचीच आहे आणि तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही हँडरायटिंग एक्सपर्ट, अक्षर श्री विजय भोसले यांचं होतं आणि सही मॅडमची होती. तुम्हाला पाहिजे तर त्यांनी काही पुरावे दिले, याच्यामधनं तुम्ही अक्षर आणि हस्ताक्षर खात्री करून घेऊ शकता असं सांगून त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. आणि ते प्रथमदर्शनी बघताच कळून येतं. त्यांनी बघताच त्यांनाही लक्षात आलं कलेक्टर महोदयांना की हे त्यांचंच आहे आणि म्हणून त्यांनी ती काही प्रक्रिया थांबवली नाही आणि ती पार पाडली. त्याच्यावर अजून काही प्रश्न आहेत? पक्षविरोधी कारवाई पक्षाने दखल घेतलेली आहे या विषयाची, त्याच्यावर वरिष्ठ कारवाई झाली, पक्षाने दखल घेतलेली आहे. मग त्यांच्यावर कारवाई करता का त्यांना वॉर्निंग देऊन सोडता हा वरिष्ठ लेवलला ते ठरवते. मला सूचना देण्यात आली होती की पक्षाची बाजू मांडण्याकरता मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आज बोलवली होती. माझ्यासोबत नगराध्यक्ष किंवा गटनेते किंवा इतर मंडळी आहे ते त्यांनी पक्षाची बाजू त्या राजीनाम्याविषयीची बाजू, प्रशासकीय बाजू मांडण्यासाठी त्यांच्याबरोबर सीओ पण होते, ती कलेक्टर साहेबांकडे मांडली होती, त्यांनी मागणी केली होती म्हणून तेही माझ्यासोबत बसलेले आहेत. बाळासाहेब, साक्री तालुक्याने, साक्री शहर आणि जनतेने भाजपला अनेक वर्षानंतर एक हाती सत्ता दिली, तरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेस वाद झाला. जेव्हा सूर्यकुट नगरसेवक होते तेव्हा देखील 1 वर्षाचा कारावास होता. त्यानंतर त्यांनी लवकर राजीनामा दिला नाही. परत आता उपनगराध्यक्ष जे आहेत, उपनगराध्यक्ष असं जो आहे 1 वर्षाच्या कालावधीनंतर एक देणार होते. बरं आता परत ते असं म्हणतात का बुवा खोटी सही केल्यानंतर म्हणजे ते सगळं झालं ना, भाजपमध्ये एकजूट नाही का असं म्हणतात. पार पाडायच्या आधीचा विषय पण सांगतो. जर ती इलेक्शन मध्ये जर काही, बरं हा छोटा विषय नाही आहे, एवढ्या मोठ्या शहराच्या नगराध्यक्ष पदासारख्या महत्वाच्या विषयाचा बनावट राजीनामा करणं ते सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांचे नगराध्यक्ष, ही छोटी बाब नाही. सरकार त्यांचं आहे की ती लगेच कारवाई होऊ शकत होती. याच्या उलट पक्षाने जे पुढचे उमेदवार ठरले होते, ॲडव्होकेट श्री गजेंद्र भोसले यांच्या बाजूने बीप बजावला. नगरसेवकांना सांगितलं की हेच आपले उमेदवार आहेत आणि यांनाच मतदान करायचं आणि त्या पद्धतीने त्यांच्या बाजूने मतदान करायचं ठरलं. पण ते बिनविरोध झालं, मतदान करायची काही वेळ आली नाही. मग आता माझा हाच प्रश्न आहे, जर तो राजीनामा बनावट होता मग पक्ष कसं काय उभा राहिला बाजूने? त्याच्या दुसऱ्याच दिवशी पालकमंत्र्यांनी बोलवणं पाठवलं, सगळ्यांना आम्हाला धुळ्याला बोलवलं. तो फोटो तुमच्याकडे आहे, तुम्हाला दिसत असेल मागे. त्यांनी सत्कार केला, जिल्हाध्यक्षांनाही बोलून घेतलं. माजी जिल्हाध्यक्ष तेव्हा नारायण भाऊसाहेब होते जेव्हा ही निवडणूक पार पडली. निवडणुकीचे प्रभारी अनुप भैया अग्रवाल होते, जे आता आमदार आहेत, ते पण त्या फोटोमध्ये दिसत. सगळ्यांच्या हाताने यांचा सत्कार करून घेतला. हा त्यांना मेसेज द्यायचा होता पालकमंत्र्यांना की हा फोटो जर सगळीकडे व्हायरल झाला तर याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की कोण खरं आहे आणि कोण लबाड आहे. पूर्ण पक्ष एका बाजूनी गजेंद्र भोसलेंच्या पाठीमागे उभा आहे
आणि ज्यांनी खोटे आरोप केले ते आज एकटे पडलेले. खोट्याची काही लाईफ मोठी नसते आणि हा सुरू झाली तर पूर्ण वेळ जिल्हाध्यक्ष स्वतः संपर्कात होते, माझ्याही संपर्कात होते आणि गटनेत्यांच्याही संपर्कात होते. म्हणजे मी काढण्यापासून त्यांना जी माहिती दिली किंवा नगरसेवकांचं काय म्हणणं आहे मी त्या संपर्कात होतो आणि ती पूर्ण माहिती पालकमंत्री महोदयांना ते फोनवर दिली. म्हणजे त्यांचं बारीक लक्ष होतं, तिथं काही गडबड होता कामा नाही आणि या पद्धतीने ते झालं. पण हे सगळं जेव्हा पूर्ण झालं याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या वर्षी 2025 पासून ते 26 पर्यंतचा सगळा घटनाक्रम सांगितलं. हा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत विषय तुम्हाला लक्षात आलाच असेल. याच्यात प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार हे सगळ्यांची नावं घेतली. या पूर्ण प्रक्रियेमध्ये स्थानिक आमदार कुठे आहेत? उगाच त्यांच्या नावाचा घेऊन जनतेची सगळ्यांचीच दिशाभूल करायचा उद्योग यांनी केलेला आहे. मागेही तसंच केलं, आताही तसंच केलं. त्यांचा जर विषय राहिला असता तर मग त्यांनी बिनविरोध कशी काय उमटली असती? जर त्यांचाच इंटरेस्ट होता शिवसेनेचा उपनगराध्यक्ष बसवायचा त्यांनी उमेदवारी दिला नाही. तर तसं काही नाही आहे. युतीमध्ये आमच्याकडे चांगलं वातावरण आहे. साक्रीमध्ये नगरपंचायतीमध्ये काम करत असताना कसली अडचण नाही आहे आणि उगाच या अशा गोष्टींमुळे उलट आता आम्ही आवाहन करतो की त्यांनी तो राजीनामा खोटा आहे आणि त्यांच्या सहीचा नाही हे सिद्ध करून दाखवा. आम्ही मान्य करतो. अंतर्गत भाजपाच्या गटबाजीमुळे साखरचा विकास झालेला नाही असं त्यांनी पंकजदादांनी सांगितलं पत्रकार परिषदेत. काय हे सत्य आहे? गटबाजी तर नाहीये, पण मी जसं बोललो कोणी एक गुरु भेटला तो हे उद्योग करतो आणि मग कोणाला तरी लालसा येऊनच जाते की अजून उरलेला 8-9 महिन्याचा कालावधी आपल्याला जर मिळत असेल तर लालच आला असेल त्यांच्या मनामध्ये, तो लोभ आला असेल. त्याच्या व्यतिरिक्त काय बोलू शकतो आपण? राहिला विषय विकास, ते चुकीचं सांगताय. भरपूर कोट्यवधी रुपयाची कामं झाली. अजून आमची पाणी पुरवठ्याची योजनेची पण प्रस्ताव मंत्रालयात आहे, तो पण प्रगतीवर आहे. कामं तर होत आहेत. नाही पण आपले दिवे नाहीत, रस्त्याला जे लाईट आहे ते बंद आहे. त्याच्यानंतर गटारी दिसत नाही कुठं. हे बघा, सगळ्या गोष्टी एका टर्म मध्ये होतील असं नाही. आपलं शहर मोठं आहे. हे 4.5 वर्ष झालं ना बाई. हो ना, एका टर्म मध्ये म्हटलं, एका वर्षामध्ये नाही. एका टर्म मध्ये सगळे कामं होतील असं नाही. पण आता तुम्ही म्हणताय सौर दिवे काही बंद आहेत, सगळे नाही. पण म्हणजे याचा अर्थ दिवे लागले तर बंद आहेत ना काही. त्याच्या संदर्भात यांनी नोटीस त्या संबंधित ठेकेदाराला दिलेली आहे आणि जर त्याला त्यांनी दिलेल्या पिरियडमध्ये ते रिपेअर नाही केले तर त्याचं डिपॉझिट